बाळूमामांच्या नावानं चांग भलच्या जयघोषानं आणि भंडाऱ्याच्या उधळणीनं संपूर्ण कौलव नगरी दुमदुमून गेली आहे। संत श्रेष्ठ बाळूमामांची पालखी आणि त्यांच्या बकऱ्यांचा कळप गेली 4 दिवस कौलव नगरीत दाखल झालाय। बाळूमामांच्या बकऱ्यांचं आगमन पहिल्यांदाच कौलवमध्ये झाल्यानं ग्रामस्थांनी भंडाऱ्याची उधळण करत जंगी स्वागत केलं। गेल्या 4 दिवसांपासून पालखीचं पूजन, महाआरती आणि हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं जात आहे। राधानगरी तालुक्यातील कौलव नगरीमध्ये संत बाळूमामा यांची पालखी आणि बकऱ्या मेंढ्यांचे कळप गेल्या 4 दिवसांपासून दाखल झालेत। पालखीचं आगमन होताच ग्रामपंचायत प्रशासन, विविध विकास संस्था आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलंय। गावातील मुख्य मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या। ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पालखीचं पूजन करण्यात आलं। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। बाळूमामांच्या पालखी वास्तव्यामुळे गावात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं असून दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। पहाटे मंगलमय वातावरणात अभिषेक आणि पूजा, सायंकाळी सामूहिक आरती आणि हरिपाठ, दररोज सायंकाळी 5,000हून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। बाळूमामांचं महात्म्य दिवसेंदिवस वाढत आहे। या सोहळ्यासाठी स्थानिक संस्था, ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि ग्रामपंचायतीनं चोख व्यवस्था ठेवली असून स्वयंसेवक रात्रंदिवस सेवा बजावत आहेत। हा सोहळा कौलव गावासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा असून बाळूमामांच्या पदस्पर्शानं गाव पावन झाल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करतायत।